निर्णय घेतलाय. तर अंजूर 21 संघाला बॅटिंगसाठी अहमद केले. अंजूर संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या. स्वप्नीलचं कौतुक करेल. जबरदस्त डिसिजन त्यांच्यामध्ये. 3 वेळा बघा ना शॉर्ट रन एकाच मॅच मध्ये. चला बॅटर पाठवा लवकर अंजूर. तर आपण सुभाष मुंडे यांचा देखील सन्मान करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने क्रिकेटला सपोर्ट असतो. नितीन काळे आपल्या शुभस्तार सुभाष मुंडे यांचा पण सन्मान करा. सुभाष मुंडे या आपला सन्मान स्वीकारायचा आपण. तर नितीन काळे यांना विनंती करतो आपण सुभाष मुंडे यांचा सन्मान करा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेटला प्रोत्साहित करतात, प्रोत्साहन देतात आणि देणं फार गरजेचं आहे. नितीन काळे सर आपण सुभाष मुंडेंचा सन्मान करा. बॅटर चालेल. अंजूर आपला 12 खेळाडू पाठवून द्या. कोणी प्रतिनिधी आला तरी चालेल कारण का संघ नवीन आहे. तर सुभाष मुंडे यांचा आपण सन्मान करूया. सुभाष मुंडे यांचा देखील आपण सन्मान केला. खूप खूप धन्यवाद दादा. असंच तुमचं प्रेम राहू दे खेळाडूंवर. सामन्याला होते सुरुवात. अंजूर आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. नाही गावदेवी अंजूर संघ देखील रेग्युलर आमच्या विभागात सातत्याने खेळायला. आता अंडर 21 चा संघ देखील आलाय. चला अंजूरचे 12 खेळाडू या लवकर. अंजूर गाव म्हटला तर विश्वास म्हात्रे, सुनील घरत, रोहन, मुकेश, जबरदस्त क्रिकेटर रणजित, अजित टाकी, संदीप. एक काळ गाजवला त्यांनी. जबरदस्त क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता देवेश. आणि नो स्ट्राईकला सोम स्ट्राईकला का. सोम स्ट्राईकला यशला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. हुक करायचा होता. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. अंजूर संघ भरपूर दुरून प्रवास करून आलाय. नाही आता अंजूर संघाला देखील डोंबोली लांब नाहीये. ब्रिज क्रॉस केला का डोंबोलीत. आम्हाला देखील त्या गावं भरपूर जवळ पडायला लागली. अंजूर गाव म्हटलं तर आमचे जावई सुनील घरत यांच्या गावचा संघ. ओ सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट चेंडूची समाप्ती. नाही प्रणयची चक्की चालूच आहे बाबा. किती त्याच्यामध्ये टाका गहू तांदूळ पिसून मिळेल. यश ओ शॉर्ट ऑफ लाईनचा पुन्हा एकदा चेंडू होता. हा देखील विकेट मिळतो का काय बघा. विकेट्स मिळाला असता इथे. सोहमचा विकेट मिळाला असता. यश गोलंदाजी मार्कस टॅकला. सोहम नाही सोहम थोडासा संघर्ष करतोय. धावा येत नाही त्याच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. अखेरकार जो चेंडू पाहिजे तो मिळालाय सोहमला. पाठवून दिलाय चेंडूला लॉंग लेट सीमारशा पार. चौकार.
अखेरकार 3 चेंडू डॉट गेल्यानंतर सोमला तो चेंडू मिळाला ज्यासाठी ते प्रतीक्षा करत होते. बघा थोडस पायाला दुखापत झाले. स्प्रे बघा जरा. शाहू पाटील आले, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. या शाहू दादा. यश तू सोहम. एज ओ टेकन बॅटर बाद. सोहम ज्याप्रमाणे बॅटिंग करत होते असं वाटलं की जास्ती वेळ खेळपट्टीवर राहणार नाहीत ते. पहिला गडी बाद झाला अंडर-21 आपण तर अंजूर संघाचा. सोमने कुठेतरी घाई केली. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. श्रेयश येतोय. श्रेयश पाचता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नो स्ट्राईकला देवेश पाहते फक्त की चेंडू कसे डॉट जात आहेत, कशा प्रकारे विकेट जात आहेत. यश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. श्रेयश हो ड्राईव्ह करायला भाग पडलं तर डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं षटक संपलं. फक्त एक आपण बघितलं तर विचार केला एक चौकार आलाय. आपण अंजूर 21 संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा कराव्या लागणार या संघाला आता इथून. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. काटाई अंडर-21 संघाच्या माध्यमातून. प्रथम आलाय. प्रथम पाटील एक जबरदस्त यंगस्टर आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता देवेश ज्याला स्ट्राईक मिळाली होती पहिल्या षटकात. 4च धावा आल्यात. प्रथम आलाय. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला देवेशला आपण पाहू शकता. संगणक ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू चला कव्हर पॉईंटच्या दिशेने षटकावर पॉईंटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 10 मिनिटे आपण तर देशला 10 मिनिटे अंडर-21 अंजूर संघाला. प्रणय बेडेकरला विचारा. जबरदस्त बॅटिंग करतात ते देखील. पुल हुकचे फटके खूप चांगले आहेत त्यांच्याकडे. प्रथम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण श्रेयशला पाहू शकता. एज ओ टेकन गुड कॅच. साहिलने अप्रतिम झेल घेतला. बॅटर बाद. नवीन बॅटर सुजल येतोय.
सुजलला आपण पाहू शकता यश मिळालं प्रथमला. ओ सुरेख गोलंदाजी. प्रथम एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या संघ आपण त्याला काटे रेग्युलर संघाचा, कारण कमी वयात तो देखील संघामध्ये आलाय आणि त्याला अनुभव आलाय आता कशा प्रकारची गोलंदाजी करायची. सुजल आल्यात. सोम आणि सुजल आता इथून चांगली बॅटिंग, खास करून आता मी तर म्हणेल देवेशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सुजल. ओ सुरेख गोलंदाजी. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. पंकजला मला वाटतं नेक्स्ट मॅच खेळायची आहे ना, तयारीत आहेत. स्वप्नील करेल तरी काय, प्रत्येक वेळा स्वप्नीलला विचारपूस करतात बघा ना. आता दुसरी मॅच पंचगिरीच्या भूमिकेत मित पंकजला सांगितलं स्कोर लिहा तर जमत नाही. प्रथम क्लीन बोल्ड. अराउंड द लेग झालाय ते बघा ना, क्लीन बोल्ड. प्रथमचा विचार केला तर रेग्युलर संघामध्ये संदीप पुटाने या खेळाडूची भरपूर तारीख केली होती की या खेळाडूला मला बनवायचं आहे, आणि आता थोडा थोडा बनत चाललाय तो. जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुजल देखील बाजूत आहे. गौरव येतो नवीन बॅटर. गोलंदाजी प्रथम पाटीलच्या माध्यमातून प्रथमचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. टायमिंग चांगलं झालंय. वन बाउंड चेंडू सीमारशा पार. चौकार. दोन चौकार आलेत. एक चौकार आता सोमच्या बॅटमध्ये, एक चौकार आला गौरवच्या बॅटमध्ये. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आणि आता इथून 12 चेंडूमध्ये 12 आले. आता 12 चेंडूमध्ये कमीत कमी मी तर म्हणजे 30 ते 35 कराव्यात लागणार आहेत. खास करून देवेशला चांगली बॅटिंग करावी. कॅप्टन नॉक खेळावं लागणार आहे त्याला. साहिल पाटील बघा ना किती शांत असतात. चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारच्या हावभाव नाहीत. गोलंदाजी मार्क होतो. तिसरं षटक घेऊन यावेळेला ओम येतोय. क्या बात आहे. ओम साठी बघा पारितोषिक आले आमचे प्रणय बेडेकर यांच्या माध्यमातून. विकेट हॅटिंगसाठी 300 रुपये. क्या बात आहे. मावशीचा मुलगा आहे का? चालायचं लावल्यात त्याला महत्व आहे. चला चला चला, टाइम घेऊ नका जरा प्लीज. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीयेत, प्रयत्न तर करतायत. झेल सुटलाय ओमच्याकडून. 10 धावा, 10 फलकाती. देवेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्या 10 फलकाती दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. वेळेला 11 धावा. ओम गोलंदाजी मार्कवर टाकला. देवेश घरातला आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. उंच गेलाय. लांब जातो का पाहायचंय. मिड विकेटला क्लिअर केलाय. षटकार. 17 धावा. देवेश बघा जबरदस्त बॅटिंग करतोय. देवेशला स्ट्राईक आली नव्हती 2 षटकामध्ये, पण आता स्ट्राईक मिळाले. त्यांनी आक्रमणात सुरुवात केली. देवेश खरंच जबरदस्त बॅटिंग करतोय. चाललेत आमचे मॅनेजमेंट कमिटी जाणार तिथे. बॉल लगेच मिळेल तुम्हाला. शाहू पाटील बघा कालच म्हणणार होते की लवकर येणार नाही. शाहू पाटील आले म्हणजे आम्हाला व्यासपीठावर टेन्शन नाही. सत्कार समारंभ करण्यासाठी. प्रचंड क्रिकेटच्या 17 धावा. ओम गोलंदाजी मार्कवर. अच्छा देवेश घरात कशा प्रकारे बॅटिंग करतो आता पुढील चेंडूवरती. फुल टॉस ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठवलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. नाही हाईट फॅक्टर बघा पंचांनी रिव्ह्यू घेतलं, फक्त चेक करायचंय.
नो बॉल. म्हणजे एकूण 7 धावा येणार चेंडू फ्री धावा झाल्या तर धावफलकात आपण पाहू शकता या 7 धावेनी 24 धावा झाल्यात. बघा 2 ओव्हरला अंजूर संघ 12वा खेळाडू आहे. बघा पहिला एक चौकार आला सोहमच्या बॅट मधून, नंतर चौकार आला आपण बोलले तर गौरवच्या बॅट मधून. धावा होत्या तब्बल आपण तर 9 धावा होत्या. बघा 12वा खेळाडू आहे ना तुमचा इथे. धावा किती झाल्यात सांगा बीत आता. 27 धावा झाल्यात. 24 धावा झाल्यात. बघा जबरदस्त बॅटिंग करतोय आता. फ्रीटचा चेंडू नाही 24 धावा धावफलकाती लागल्यात. फ्रीटचा चेंडू. देवेश जबरदस्त बॅटिंग करतोय. संघ नायक आहे. 2 षटकात नितीन कांसर स्ट्राईक मिळाले होते पण आता स्ट्राईक मिळाले. ओम वरती अटॅक केलाय आणि ओमला पारितोषिक लावले ते मला वाटतं मिळणार नाही आता. फ्रीटचा चेंडू. शॉर्ट आपल्याचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग सी मार्शा पार षटकार. धावा धावफलकाती. काय जबरदस्त बॅटिंग करतो बघा ना. 3 चेंडू 3 षटकार मारलेत. देवेश घरातला स्ट्राईक मिळाली नंतर मात्र त्यांनी आपला बॅटचा पेस खोलला. 2 षटक त्याला स्ट्राईकच मिळाली नव्हती पण आता ओम वरती हल्ला चढवलाय. 21 धावा आतापर्यंत आल्यात. ओम शॉर्ट आपल्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल केला, उंच गेलाय, टोला चेंडू लागलाय. सुचितच आहे तिथे, चूक होणार नाही. बॅटर बाद नाही. कुठेतरी मित्र म्हणेल देवेशनी घाई केली आता या षटकामध्ये. धावा आल्या होत्या या षटकामध्ये 30 तर झाल्या होत्या. सिंगल डबलला देखील महत्व द्या ना. नवीन बॅटर ते पाहू शकता आपण देवेशची जागा भरून काढण्यासाठी. मानस आलाय. मानस आलाय. अखेरकार ओमला यश मिळालंय. विकेट साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रणय बेडेकर यांच्याकडून. अजून 3 बॉल बाकी आहेत. संधीचा फायदा घेतो बच्चा मानस. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. कॉडब्यांचं अपील केलं जात आहे. कॉडब्यांचं अपील तुम्ही मेन पंचांकडेच करा. डॉट चेंडूची समाप्ती. स्कोर झालाय आपण तर 30 धावा. अंतिम चेंडू 1 टू गो. 1 टू गो. 21 धावा मिळाल्या त्या षटकामध्ये आतापर्यंत. ओम गोलंदाजी मार्कस टाकला. मानस एज टेकन बॅटर बाद. देवेश बाद झाला. पुन्हा एकदा धावा थांबल्या बघा. देवेश जोपर्यंत खेळपट्टीत धावा येत होत्या. तपायचं नवीन बॅटर कोण होतं यावेळेला. वेदांत आलाय. वेदांत आलाय. वेदांत आणि गौरव ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. इथून जो संघ जिंकेल अंडर-21 संघावर फाईट बॅक करेल. अंतिम षटक कोण घेऊन पाहायचं आता काटाई अंडर-21 माध्यमातून. काल कामतगर संघाने हायस्ट धावा कुठल्या त्या 74 पहिल्याच मॅच मध्ये. नागाव संघाने त्या चेस केल्या 75. हायस्ट धावा देखील त्यांच्यात झाल्यात. सर्वात कमी धावा देखील आपल्याला बघायला मिळाल्या काल. 21 टार्गेट होता बघा. ती मॅच देखील बनवली होती आपण तर वसा संघाने. संचित येतोय. संचित येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला
गौरवला इथून आपण पाहू शकता. गौरवला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण धावा झाल्या धाव फलकाती फक्त आणि फक्त आपण तर 30 धावा अंजुळ 21 संघाच्या. 3 चेंडू मध्ये 21 आल्या. नितीन कांस नंतरचे तिन्ही चेंडू डॉट. 2 विकेट्स मिळाले. संचित येतो गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. स्ट्रायकेला गौरवला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आता. ओ पहिला चेंडू पंच वाईट चिखून करतायत. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या आपण 31 धावा दाफलकाती लागल्यात. 31 धावा दाखल करतात संचित. गौरव ओ डायरेक्ट संधी होती. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या दाफलकाती आपण पाहू शकता 32 धावा लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. तर स्ट्रायकेला वेदांतला आपण पाहू शकता. वेदांत काय करतो पैशातून. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. संचित वेदांत फटका सुरेख यावेळेला मिड ऑफला बीट केलाय. चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑफला. अजिबात लॉंग ऑफ तसे तसे चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. तिसरी होते का. नकार दिलंय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. वेदांतच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. अजूनही विचार केला तर इथून चेंडू बाकी 4. या 4 चेंडू मध्ये एकाच 2 मोठे फटके तर मग धावसंख्या चांगली होईल. काटे अंडर 21 चा संघ देखील एक चांगला आहे. संचित हा चेंडू वेल्लेप केलाय. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 35. देवेश बाद झाल्यानंतर धावा आल्या नाहीयेत. देवेशने 3 चेंडू मध्ये 21 धावा कुठल्या. जबरदस्त बॅटिंग केली. संचित वेदांत राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. स्थिरक्षक जातोय. खूप चांगला झेल पकडतोय. सुचितने जबरदस्त झेल घेतलाय. बॅटर बाद. हर्षल नवीन बॅटर. आपण बोलले तर जर्मन अगासन अंडर 21 संघावर फाईट बॅक करेल. हो चांगला चेंडू. इष्टक्षक बीट होतो इथे. खूप चांगला चेंडू होता यावेळेला संचितचा. पायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. बघा बॅटरचा थोडासा शूज देखील निघालाय. कमी चित्र बघायला मिळतं आपल्याला. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बघितलं 2 धावा झाल्या दाफलकाती. प्रथम बॅटिंग करताना अंजूर अंडर 21 संघ प्रथम बॅटिंग 36 धावा. या 2 चेंडू मध्ये आता पाहायचं तर इथून गौरव कशा प्रकारे बॅटिंग करतोय. गौरवकडे हाईट धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. पहिल्या मॅच मध्ये झाल्या त्या 37 आता 38 झाल्यात. पाहायचा अंतिम चेंडू. संचित स्ट्राइक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला गौरव. गौरव आता शेवट काय करतो पाहायचं इथे. फुल टॉस लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं झालं का पाहायचंय. पंचांचा इशारा येतो यावेळेला. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता 42 आणि 43 धावांचं लक्ष असणार आहे. 42 केले आहेत. 43चं लक्ष पहिल्या सामन्यात आपण इथं 38 करायचं त्या आपण इथं सहजतेने पार केल्या. आणि जो संघ जिंकेल तो आगासन अंडर 21 संघावर फाईट बॅक करेल. इथून पाहिजे आता धावा झाल्या 42 43चं लक्ष पाहिजे. काटाई संघ लक्ष पार करतो की आपण इथं अंजूर संघ त्याला रोखतोय. जाणण्यासाठी दुसऱ्या सत्राने आमचे साथी समालोचक नितीन कालसर यांच्याकडे धन्यवाद.
चला काटाई संघ बॅट्समॅन लगेच पाठवायचेत. या मॅचचा विजेता संघ आगासन बरोबर खेळला आणि त्यानंतर खिडकाली आणि आगासन बी ची मॅच होईल, लक्षात घ्या. यानंतर या मॅचचा विजेता आणि आगासन ए, त्यानंतर खिडकाली आणि आगासन बी अशी मॅच आहे, लक्षात घ्या. चला बॅटर पाठवा लगेच. पंचांना विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या. लक्ष 43 धावांचे, 2 षटकात फक्त 9 धावा होत्या. काय जबरदस्त बॉलिंग केली होती सुरुवातीला. काल आपण पाहिलं तर महाराष्ट्र संघ सुद्धा जबरदस्त खेळला. प्रेसिडेंट कप मध्ये केतन मांद्रेने पहिल्या मॅच मध्ये 38, दुसऱ्या मॅच मध्ये 64 आणि मालिका वेळीसाठी थार गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक 1 करोड, द्वितीय क्रमांक 50 लाख. लक्ष या मॅच मध्ये 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानात दाखल झाले काटाई संघ. काटाई म्हटल्यानंतर भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. सोम येतात पहिलं षटक घेऊन. प्रथम स्ट्राईक हँडला आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत प्रथम. चार षटकांमध्ये 42 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. यानंतर विनरची मॅच आहे 3 ओव्हरची. पहिलाच बॉल फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रथम शून्यावरती बाद, काटईला शून्यावरती पहिला धक्का. नवीन बॅटर दीप आलेत. 43 अंजूरने 42 केल्यात. अंजूर संघ थोडासा अडचणीत होता. देवेशने जबरदस्त बॅटिंग केली, 21 रन्स बनवल्या. ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे, पण वाईट चिकून करतायत. अवांतर धावेने खातं उघडलं जातं ते काटेवीर अंडर 21 या संघाचं. पहिला सामना आगासन ए संघाने जिंकला. पुढचा बॉल फिल्डर काय करतायत सुजल पंचांकडे काय पाहत होते. डॉट बॉल होता. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 2 वरती पोहोचले. 43चं चेस आहे आणि सुरुवातीला आपण ज्यावेळी पाहिलं बॉल ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी सुजल पंचांकडे पाहत होते की एक्झॅक्ट काय घडलं. स्टेशनने बॉलही सोडला होता. अथर्व पाटील यांचं आगमन झालेले, त्यांचे हार्दिक स्वागत.
या अथर्व पाटील डॉट बॉल आलाय. 43 धावा जितक्या सोप्या वाटतात तितक्या सोप्या नाहीये. समोर अंजूर संघ भिवंडी विभागातील एक जबरदस्त संघ आहे. अंजूर म्हटल्यानंतर विश्वास पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. फटका चांगला आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण होतील. अथर्व पाटील आणि वेदांत पाटील एवन जोडी. या भिवंडीमध्ये तुम्ही गेला तर सुकेश पाटील आणि निलेश पाटील. सुकेश डाके अंजूरचे उपसरपंच सुद्धा आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. पंच वाईट शिकून करतायत. 5 धावा दाखल कधी लागल्या. 43-6 आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत. चांगली फिल्डिंग आहे. फटक्यामध्ये फारशी ताकद नव्हती त्यामुळे 2 धावा मिळालेल्या आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 7 वरती. शेवटचा बॉल आहे. 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या सोहमने. चांगली बॉलिंग करते सोहम पॉवर प्ले मध्ये. शॉट थर्डमॅन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा आलेले आहेत. 43 टार्गेट. 18 बॉल मध्ये 35 अजूनही करायचे आहेत काटे टीमला. जास्त वेळ नका घेऊ. अंजूर संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या. पहिल्या षटकात 8 आलेले आहेत. चला चला अंजूर संघ फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. पहिल्या षटकात 8 आलेत. जवानमान क्रिकेट संघ निजे अंडर-21 आयोजित अंडर-21 चषक 2026 चा धमाका तुम्ही पाहतायत. आज स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. सुजल सुजल आलेत बॉलिंग करण्यासाठी. चला चला फास्ट घ्या. बॉलर सुद्धा सुजल आहेत. बॅटर सुद्धा सुजल आहेत. 18 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. प्रेसिडेंट कप मध्ये आपण काल केतन मात्रेचं अर्धशतक सुद्धा पाहिलं. 100 धावा सुद्धा चेस केल्या. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल सुजलने पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. सीमा पार आलाय सिक्सर. धावसंख्या 14. ज्यावेळी अंजूर संघ बॅटिंग करत होता त्यांच्याही 2 ओव्हर मध्ये फक्त 9 होत्या. त्यानंतर 21 धावा दिल्या ओमने. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज सुजलने आणि सुजलची विकेट त्यांनी घेतली. फलंदाज बाद. साहिल येतात नवीन बॅटर. अनेक स्पर्धांमध्ये साहिलची चांगली बॅटिंग झालेली आहे. मात्र सुजलकडे अपेक्षा होत्या. एक षटकारी मारला होता सुजलने मात्र थोडीशी घाई दाखवली कारण ऑलरेडी 14 धावा झाल्या होत्या. 43चं टार्गेट आहे.
14 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 विकेट गेल्या. चौथ्या क्रमांकावरती साईल आलेले आहेत. पहिल्याच बॉल वरती साहिलची विकेट धोक्यात आहे आणि स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. साहिल 0 वरती बाद. 43 टार्गेट आहे. थोडीशी घाई दाखवली. 14 धावा झाल्या होत्या ऑलरेडी. मात्र मागच्या 2 बॉलवरती 2 विकेट गेल्यात काटईच्या. त्यामुळे काटई संघ थोडस अडचणीत येऊ शकतो मॅच मध्ये. आणि आता राज आलेच बॅटिंग करण्यासाठी. साहिलने थोडीशी घाई दाखवली. डीप स्क्वेअर लेगला ऑलरेडी क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे ठेवण्यात आला होता. सुजल जबरदस्त बॉलिंग करतायत. ज्या 21 धावा देवेशने केल्या या मॅच मध्ये त्या उपयोगी पडतील या मॅच मध्ये. देवेशने जबरदस्त बॅटिंग केली. कॅप्टन इनिंग त्याने साकारली. आणि कॅप्टनची भूमिका महत्वाची असते क्रिकेटमध्ये. ज्यावेळी तुम्हाला एखादा कॅप्टनशिप मिळते ते इतकं सोपं नाहीये. हॅट्रिक बॉल होता मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मात्र फाईन लेगचे क्षेत्ररक्षक धावत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आले. 2 धावा. धावसंख्या 16. 2 to go. 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 16 वरती पोहोचली. 43 टार्गेट आहे. 14 बॉल मध्ये 27 अजूनही करायचे आहेत. मॅच फारशी लांब नाहीये. मात्र सुजल आणि साहिलची विकेट आली या ओव्हर मध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादा गोलंदाज तुम्हाला शॉट मिळू शकतो. ओव्हर हॅट्रिक पूर्ण करेल का? सुजलने कॉल दिलाय बघा. आणि फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज राजची खेळी समाप्त. 13 बॉल 27 ची गरज. यश आलेत. 13 बॉल मध्ये 27 करायचे. काय जबरदस्त झेल टिपला सुजलने. जरी सुजलला एक षटकार लागला असेल मात्र मॅचला कलाटणी देणारी बॉलिंग तो करतोय. सध्या 8 धावा दिल्या. 3 विकेट घेतलेत. 5 बॉल त्याने फेकलेले आहेत. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि बघायचं आता यश कशा प्रकारे बॅटिंग करतायत. यश आणि दीप. तेरा बॉल 27 ची गरज. आकाशांच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचंय. सर्व टीमच उपस्थित आहे. फटका जबरदस्त. यशच्या बॅट मधनं गॅप भरपूर मोठी आहे. आणि बॉल सीमा पार. आलाय चौकार यशच्या बॅट मधून. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे 23. चला चला फास्ट खेळा. अंजू टीम पंचाने विनंती आपणही सूचना करा. 12 बॉल 23 ची गरज आहे. 12 सामन्यांचा शेड्यूल आहे लक्षात घ्या. यानंतर अजूनही 10 सामने आहेत. जरी 4 ओव्हरचे असेल मात्र वेळ जातो लक्षात घ्या. बारा चेंडू 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि यशच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर दीपलाही एक चांगली इनिंग खेळावी लागेल. मानस आलेत. बॅटिंग मध्ये फारसा इनफॅक्ट मानसने दाखवलं नाही. आता बॉलिंग बघायचं कशा प्रकारे करतील. बारा बॉल 23 ची गरज. पहिलाच बॉल थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. हरस्ती देत. 11 बॉल 22 ची गरज.
आकाश पाडेल्या अंजूर म्हणण्यात आकाश पुढे एक जबरदस्त क्रिकेटर. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळलेले आहेत, मात्र आता थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार चौकार. नाही, हर्षलच्या साईजची शूज नाहीयेत मला वाटतं, वारंवार निघतायत. प्रणय, हर्षलच्या साईजचा शूज नाहीये. दहा चेंडू मध्ये 18ची गरज. नाही, मी मगाशीच उल्लेख केला, यश जर मैदानात थांबले तर धावा होतील, तर यशने बॅक टू बॅक 2 चौकार मारलेले आहेत. 10 चेंडू 18 धावांची गरज. दहा चेंडू 18 धावांची गरज. चांगला बॉल होता. 9 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत काटई टीमला. येणारे 9 बॉल 18 धावांची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. यशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते, मात्र त्याच यशला शांत ठेवलंय. 9 चेंडू 18 धावा. अजून एक डॉट. कमबॅक केलाय बॉलरने. मानसचं कौतुक करेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता. 8 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे त्या मॅच मध्ये. चेंडू उंच गेलाय, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक. यशची खेळी समाप्त. 7 बॉल मध्ये आता 18 करायचे. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. सूचित आलेत. 7 बॉल मध्ये 18 करायचे. मागचे 2 बॉल डॉट आले होते, त्यानंतर यशची विकेट आली आहे. त्यामुळे अंजूर टीमचा कमबॅक झाला. मी मगाशी उल्लेख केला, कॅप्टन देवेशने ज्या 21 धावा बनवल्या, तिथून या मॅच मध्ये एक पलटवार झाला, तिथून कमबॅक झाला अंजूर टीमचा. देवेश कॅप्टन आहेत, कॅप्टन इनिंग त्याने साकारली. 7 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. मागचे 3 बॉल आपण पाहिले तर एकही धाव आली नाहीये. म्हणजे 10 बॉल मध्ये 18 हवे होते. त्यावेळी चौकार आला होता. 7 बॉल 18. पटका चांगला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मॅच आता शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू 16. नाही, अजून किती धावतील, 2 रन तर होणारच आहे ना. 6 बॉल 16 करायचे. चला, फिल्डिंग लगेच सेट करा अंजूर. मॅच सुरू करायची आपल्याला. ओके. 6 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. असं वाटलं होतं ज्यावेळी चौकार आला यशच्या बॅटमधून, मॅच सोपी झाली. मात्र त्यानंतर 3 चेंडू डॉट आले. चला, जास्त टीम मीटिंग नकोय. 6 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. होऊ शकतात. या मॅचचा विजेता आणि आगासन. सहा चेंडू 16ची. चला, घाई करा. प्रणय बेडेकर 12वेत आगासांचे. ध्रुवी, सुमित आहे रे. सुमित आलेत. 6 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. डीप स्ट्राइक हँडला आहेत. पहिलाच बॉल हलकस अपील करण्यात आलं होतं. 5 बॉल मध्ये 16 करायचे आहेत.
सुरुवातीला सुरुवात चांगली केली होती काटाईने. 2 ओव्हरमध्ये अपोजिट टीमचे 9 रन होते. 5 बॉल 16. 4 बॉल मध्ये 15 करायचे. आता जेल सुटल्यामध्ये एकच धाव मिळाली. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. चार चेंडू 15 धावांची गरज. वाईट बॉल. 4 बॉल 14 ची गरज. जास्त बाहेर निघाला बॉल असं पंच सांगतायत. देवानंद पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला, व्यासपीठावरती फक्त मान्यवर बसतील, लक्षात घ्या. खेळाडूंनी बसू नका. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 2 षटकार, 1 दुहेरी धाव. देवानंद पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर आणि 40+ च्या माध्यमातून पहिली बाईक त्यांनी आपल्या गावामध्ये आणली. व्हाईट बॉल. 3-13. 2 षटकार, 1 सिंगल, कारण कंपल्सरी चेसिंग. निर्जय संघाची मॅच बघायला आलेत मला वाटतं देवानंद पाटील. आता 2 बॉल मध्ये 13 कंपल्सरी करायचे आहेत. अंजूर संघाचा पलटवार. ओम पाटील 1 षटकार मारला तर प्रणय बेडेकर यांच्याकडनं 200. भरोसा नाही का प्रणय? मार आहे का? 500 तरी लावा कमीत कमी. नाक्यावरची बिगारीची किंमत 700. नाही मारले तर त्यांना द्यावे लागतील. वा हर्षल, वा. हर्षलने शूट चेंज केले मला वाटतं. नाही, हर्षने. फलंदाज बाद. चला, बॅटर पाठवा लवकर, आपल्याला वेळ कमी आहे. आता सामना पूर्णपणे झोकलाय तो अंजूर टीमच्या बाजूने. कारण मी मगाशी उल्लेख केला, देवेशने ज्या 21 रन्स केल्या कॅप्टन इनिंग, त्याच फायदेशीर पडल्या या मॅच मध्ये. संचित आलेत बॅटिंग करण्यासाठी. म्हणजे मॅच आता निश्चित झाली. अगासन ए विरुद्ध अंजूर. 3 ओव्हरची मॅच असेल. तसंच जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल, लक्षात घ्या. आणि त्या मॅच नंतर खिडकाली आणि आगासन बी ची मॅच आहे, लक्षात घ्या. म्हणजे देवानंद पाटील यांना अजून रेस्ट आहे. फलंदाज बाद. आणि सामना जिंकलाय तो अंजूर टीमने. हॅट्रिक घेतलेली गोलंदाज आपण पाहिलं तर सुमितने. चला या टॉस साठी या. अंजूरचे कॅप्टन देवेश टॉस साठी या. सेकंड करायचे. आमचे लेजंड क्रिकेटर निजेगावचे श्रीरामदादा पाटील यांचे आगमन झालेले आहे आणि त्यांच्या शुभास आम्ही टॉस करणार आहोत. अंजूर आणि आगासने. चला या अंजूरचे कॅप्टन आणि देवेश या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. कारण 21 रन सुद्धा देवेशनेच केले, त्याचमुळे धावा